इथं. आता आपण इकडे ध्यान देऊया. कंडिशन इन अ सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनमधल्या कंडिशन्स. जगातल्या प्रत्येक सर्क्युलर मोशनमध्ये सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन आणि सेंट्रिपिटल फोर्स असते म्हणजे असते. पहिल्यांदा आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पाहूया. ओके, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कंडिशन नंबर 1, स्ट्रिंग मास सिस्टम. स्ट्रिंग मास सिस्टम. सपोज एम एवढ्या मासची बॉडी, एम एवढ्या मासची बॉडी आर एवढ्या लेन्सच्या दोरीला बांधून, आर एवढ्या लेन्सच्या दोरीला बांधून जर गोल फिरवली तर, जर गोल फिरवली तर नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय टेन्शन इन अ स्ट्रिंग. बरोबर आहे ना. जर आपण एम एवढ्या मासची बॉडी आर एवढ्या लांब दोरीला बांधून गोल फिरवली तर इथे सुद्धा सेंट्रिपिटल फोर्स लागतो. तर तो लागणारा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे, लागणारा सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतं? दोरीच्या मधलं टेन्शन. सो आपल्याला विचारतात टेन्शनचं इक्वेशन किंवा टेन्शन काढा म्हणतात. सो टी इज इक्वल टू एम व्ही ओमेगा इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर. ब्रेकिंग टेन्शन देतात आणि आपल्याला विचारतात किती जास्त स्पीडनं आपण त्या गोटीला गोल फिरवू शकतो. तर टी दिले तर व्ही काढायचं, किंवा स्पीड देतात आणि टेन्शन काढा म्हणतात स्ट्रिंगमधलं, व्ही घ्यायचं आणि टी काढायचं. स्ट्रिंग मास सिस्टम झाल्यानंतर सोलार सिस्टम. सोलार सिस्टममध्ये काय ते कॅपिटल एम एवढ्या मासचा सन त्याच्यापासून आर एवढ्या डिस्टन्सवर एक स्मॉल एम एवढ्या मासचं प्लॅनेट जर सर्क्युलर ऑर्बिटमध्ये गोल फिरत असेल तर नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला एम व्ही स्क्वेअर बाय आर. आपण एम व्ही ओमेगा आणि एम आर ओमेगा स्क्वेअर सुद्धा घेऊ शकता, पण इम्पॉर्टंटली एम व्ही स्क्वेअर बाय आर घेतात. जर आपण अज्युम केले की सर्क्युलर ऑर्बिट आहे तर आपल्याला हे इक्वेशन वापरता येतं. सोलार सिस्टममध्ये आपण अर्थच्या भोवती मून कसं फिरतो ते सुद्धा घेऊ शकतो, अर्थच्या भोवती एखादं सॅटेलाईट कसं फिरते ते सुद्धा घेऊ शकतो. सो आपण कन्सिडर करू शकतो की इट इज अ सर्क्युलर ऑर्बिट. आणि जर इलिप्टिकल ऑर्बिट असेल तर मेकॅनिझम सेमच असतं की नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कॅपिटल जी, कॅपिटल एम, स्मॉल एम डिवाइड बाय आर स्क्वेअर. काय होतं? आर स्क्वेअर कॅन्सल होतं, रिव्हॉल्विंग मास पण कॅन्सल होतं आणि ऑर्बिटल व्हेलॉसिटी येऊन जाते. ऑर्बिटल व्हेलॉसिटी किती येते? अंडर रूट कॅपिटल जी कॅपिटल एम बाय आर. जर आपल्याला ओमेगा विचारलं तर व्ही बाय आर करून टाकायचं फक्त. ठीक आहे. ओमेगा विचारलं तर व्ही बाय आर करायचं. कधी कधी आपल्याला विचारतात गोल फिरायला लागलेला टाईम पिरियड काढा. जगातल्या प्रत्येक सर्क्युलर मोशनमध्ये टाईम पिरियड काढण्याची सगळ्यात इझी मेथड टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्सच्या जागी 2π r आणि स्पीडच्या जागी ऑर्बिटल व्हेलॉसिटी 2π r डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ कॅपिटल जी कॅपिटल एम बाय आर. ओके. डिनॉमिनेटर न्यूमरेटरमध्ये जातो आणि आन्सर काय ते? आन्सर येते टी इज इक्वल टू 2π स्क्वेअर रूट ऑफ r³ बाय कॅपिटल जी कॅपिटल एम.
सो आपल्याकडे ऑर्बिटल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आला आणि टाईम पिरियडचा फॉर्म्युलासुद्धा आला. सांगते ना. नाउ थर्ड कंडिशन इज प्लेन सर्क्युलर ट्रॅक. व्हेकल मूविंग अलॉंग प्लेन सर्क्युलर ट्रॅक. व्हेकल मूविंग अलॉंग प्लेन circular track. Vehicle moving along plane circular track. Suppose plane circular track आहे, इथं मोंड्यामध्ये आहे तसा प्लेन सर्क्युलर ट्रॅक आणि त्याच्यावर एक कार जर समजा सर्क्युलर टर्न घेत असेल तर, त्याच्यावर एखादं व्हेकल सर्क्युलर टर्न घेत असेल तर necessary centripetal force is provided by frictional force between road and tire. रोड आणि टायरच्या मधला फ्रिक्शनल फोर्स सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो. रोड आणि टायरच्या मधला फ्रिक्शनल फोर्स नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो. आणि आपल्याला हे माहिती आहे की फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल असते. बिकॉज जेवढं कमी नॉर्मल तेवढा कमी फ्रिक्शनल फोर्स, जेवढं जास्त नॉर्मल तेवढा जास्त फ्रिक्शनल फोर्स. ओके. आणि तिथे एक कॉन्स्टंट येतं, फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन इंटू नॉर्मल. या कंडिशनमध्ये बॉडीचं mg बनतं नॉर्मल. ठीक आहे ना. सो सेंट्रिपिटल फोर्स मीन्स mv²/r इज इक्वल टू फ्रिक्शनल फोर्स म्हणजे म्यू एन म्हणजे म्यू एम जी. गेट्स कॅन्सल्ड आणि आन्सर येतं सेफ वेलॉसिटी v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ म्यू आर जी. सेफ वेलॉसिटी v इज इक्वल अंडर रूट म्यू आर जी. ठीक आहे. व्हेकल मूविंग अलॉंग प्लेन सर्क्युलर ट्रॅक झालं. याच्यापेक्षा जास्त स्पीडनं जर व्हेकल टर्न घेत असेल तर ते स्लिप होतं. कळलं ना. यस. हे फक्त सर्क्युलर ट्रॅकसाठीच नाही आहे, आपण टर्न घेते वेळेसुद्धा या वेलॉसिटीपेक्षा जास्त वेलॉसिटीने जर टर्न घेतला तर आपण स्लिप खाऊ शकतो, स्लिप करू शकतो. यस. तर मॅक्सिमम वेलॉसिटी किंवा मॅक्सिमम सेफ वेलॉसिटी कोणावर डिपेंड असते? फक्त रेडियसच्या म्हणजे फक्त टर्नच्या रेडियसवर, रेडियसच्या मॅग्निट्यूडवर, फक्त आणि फक्त रेडियसच्या मॅग्निट्यूडवर डिपेंड असते. मग ते टर्न घेणारा टँक आहे की ऑटो आहे काही घेणं देणं नाही. टर्न घेणाऱ्या व्हेकलच्या मासवर सेफ वेलॉसिटी डिपेंड नसते. सेफ वेलॉसिटी कोणावर डिपेंड असते? रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ टर्न. कळलं ना. तर जर समजा आपल्याकडे टू व्हीलर आहे आणि आपल्याला या वेलॉसिटीपेक्षा जास्त वेलॉसिटीने जर टर्न करायचं असेल तर रायडर्स काय करतात? बेंड करतात. काय करतात? इनवर्ड बेंड करतात. ओके. त्याला म्हणतात बेंडिंग ऑफ रायडर. नेक्स्ट पॉईंट तोच आहे, बेंडिंग ऑफ रायडर. बेंडिंग ऑफ रायडर. सपोज एक सर्क्युलर ट्रॅक आहे, त्या सर्क्युलर ट्रॅकवर एक रायडर थीटा एवढ्या अँगलनं बेंड होतो. किती अँगलनं बेंड होतो? ओके. नेहमी लक्षात ठेवा, रायडर पूर्वी कसा होता? व्हर्टिकल. आता रायडरनं अँगल केला. सो अँगल कोणासोबत मेजर करायचं? नेहमी व्हर्टिकलसोबत मेजर करायचा. ठीक आहे ना. तर नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स, ठीक आहे ना, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कोण देतं? ज्या वेळेस तो रायडर थीटा एवढ्या अँगलनं बेंड होतो त्यावेळेस त्याला रिॲक्शन लागतं थीटा एवढ्या अँगलवर. त्या रायडरला थीटा एवढ्या अँगलवर रिॲक्शन लागतो. ज्या रिॲक्शनचा साइन कंपोनंट म्हणजे हॉरिझॉन्टल कंपोनंट
आर साईन थिटा बॅलन्स करतो एम व्ही स्क्वेअर बाय आरला, आणि वर्टिकल कंपोनंट म्हणजे आर कॉस थिटा, कोण आर कॉस थिटा बॅलन्स करतो एम जीला. तर दोन इक्वेशन्स बनतात ज्यामध्ये आर साईन थिटा इज बॅलन्स्ड बाय एम व्ही स्क्वेअर बाय आर. यस, आर साईन थिटा इज बॅलन्स्ड बाय एम व्ही स्क्वेअर बाय आर अँड आर कॉस थिटा इज बॅलन्स्ड बाय एम जी. दोन इक्वेशन्सचं डिव्हिजन करून घ्यायचं आणि आपल्याला आन्सर मिळून जाते. आर आर गेट्स कॅन्सल, एम एम गेट्स कॅन्सल, व्ही स्क्वेअर बाय आर जी इक्वल टू टॅन थिटा, व्ही स्क्वेअर बाय आर जी इक्वल टू टॅन थिटा. जर कोणी आपल्याला अँगल ऑफ बेंडिंग विचारलं तर थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ व्ही स्क्वेअर बाय आर जी येऊन जातं. जर आपल्याला मॅक्सिमम वेलॉसिटी कोणी विचारली तर ते येतं व्ही इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा. दोन इक्वेशन्स महत्त्वाचे आहेत. बेंडिंग ऑफ राईट झाल्यानंतर बँकिंग ऑफ रोड. काय बँकिंग ऑफ रोड, बँकिंग ऑफ रोड. आता प्लेन सर्क्युलर ट्रॅकवर काय होतं, प्लेन सर्क्युलर ट्रॅकवर जर समजा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे म्यू पावसामुळे, चिखलामुळे किंवा दुसऱ्या कोणत्याही स्लिपरीनेसमुळे म्यू जर 0 होत असेल तर गाडीला टर्न मारता येत नाही. बिकॉज म्यू जर 0 झाला तर व्ही काय होईल, 0, टर्न मारता येणार नाही, गाडी स्लिप होईल. पावसामुळे किंवा कोणत्याही कारणामुळे जर म्यू 0 झाला तर प्लेन सर्क्युलर ट्रॅकवर, प्लेन रोडवर टर्न मारता येत नाही, गाडी स्लिप होते. तर इंजिनियर्सने याच्यावर एक सोल्युशन काढलं आहे. त्यांनी रोडच्या सर्क्युलर ट्रॅकच्या आउटर एजला थोडंसं इलिव्हेट केलं आहे, उचललं आहे वर. सो द प्रोसेस ऑफ इलिव्हेशन ऑफ आउटर एज ओव्हर इनर एज इज कॉल्ड ॲज बँकिंग ऑफ रोड. यस, द प्रोसेस ऑफ इलिव्हेशन ऑफ आउटर एज ओव्हर इनर एज इज कॉल्ड ॲज बँकिंग ऑफ रोड. द प्रोसेस ऑफ इलिव्हेशन ऑफ आउटर एज ओव्हर इनर एज. ओके, सो जो आउटर एज आहे त्या आउटर एजला थोडंसं वर केलं आहे. किती अँगलनं, त्या अँगलला अँगल ऑफ बँकिंग म्हणतात, थिटा. आणि होतं काय, द प्रोसेस ऑफ इलिव्हेशन ऑफ आउटर एज ओव्हर इनर एज इज कॉल्ड ॲज बँकिंग ऑफ रोड अँड द अँगल ऑफ इलिव्हेशन इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ बँकिंग. होते असं, इथं जो व्हेइकल असतो तो व्हेइकल एका पर्टिक्युलर स्पीडपेक्षा जास्त स्पीडनं जर टर्न मारत असेल तर तो वर स्लिप व्हायला पाहतो. ट्राय टू मूव, अपवर्ड स्लिप व्हायला बघतो. आणि अपोजिट डायरेक्शनमध्ये होते काय, अपोजिट डायरेक्शनमध्ये लागतो फ्रिक्शनल फोर्स. कोणता फोर्स लागतो, यस, अपोजिट डायरेक्शनमध्ये फ्रिक्शनल फोर्स लागतो जो असतो म्यू एन. काय असतो, म्यू एन. कळलं का. गाडी खूप जास्त वेलोसिटीने मूव्ह करत असेल तर ती ट्रॅकला स्लिप मारून बाहेर निघायला बघते आणि आतमधल्या बाजूने काय लागतो, फ्रिक्शनल फोर्स. नंबर 2, बॉडीचं स्वतःचं वेट असतं. काय असतं, वेटचे नेहमी वर्टिकली डाऊनवर्डच असतं, एम जी. आणि तिसरी एक गोष्ट, नॉर्मल व्हेइकलवर लागणारं सरफेसला परपेंडिक्युलर असलेला फोर्स म्हणजे नॉर्मल. नेहमी लक्षात ठेवा, नॉर्मल इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू सरफेस ऑफ कॉन्टॅक्ट. नॉर्मल नेहमी सरफेसला कसा असतो, परपेंडिक्युलर असतो. ठीक आहे ना. आता नॉर्मलचे दोन कंपोनंट पडतात. नॉर्मलचा एक कंपोनंट आणि दुसरा कंपोनंट
येस, नॉर्मलचे दोन कंपोनंट पडतात, एक हॉरिझॉन्टल कंपोनंट आणि एक वर्टिकल कंपोनंट. आता आपण चेक करूया की थीटा कोणता आहे. सो दिस इज थीटा, दिस इज 90 मायनस थीटा अँड दिस इज थीटा. जर तो थीटा असेल तर हा असेल एन कॉस थीटा आणि हा असेल एन साइन थीटा बॅलन्स करतो, एन साइन थीटा बॅलन्स करतो यस एम व्ही स्क्वेअर बाय आरला. कशाला? एम व्ही स्क्वेअर बाय आरला. आणि फ्रिक्शनल फोर्सचे सुद्धा दोन कंपोनंट पडतात. फ्रिक्शनल फोर्सचा एक हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ फ्रिक्शनल फोर्स म्हणजे म्यू एन कॉस थीटा. काय? म्यू एन कॉस थीटा. आणि फ्रिक्शनल फोर्सचा वर्टिकल कंपोनंट म्हणजे म्यू एन साइन थीटा. आता सगळे कंपोनंट्स एकमेकाला बॅलन्स करून घेतात. फॉर एक्झाम्पल एम जी आणि म्यू एन साइन थीटा बॅलन्स करतो एन कॉस थीटाला. तर एन साइन थीटा आणि म्यू एन कॉस थीटा बॅलन्स करतात एम व्ही स्क्वेअर बाय आरला. आणि इक्वेशन्स बनतात की एम व्ही स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू म्यू एन कॉस थीटा यस एन साइन थीटा प्लस एन साइन थीटा प्लस म्यू एन कॉस थीटा. एन साइन थीटा प्लस म्यू एन कॉस थीटा. आणि एम जी प्लस म्यू एन साइन थीटा इज इक्वल टू एन कॉस थीटा. म्हणजे एम जी इज इक्वल टू एन कॉस थीटा मायनस म्यू एन साइन थीटा. बिकॉज या म्यू एन साइन थीटाला आपण तिकडे पाठवलं, ते मायनस होऊन जाते. आणि आपण जर डिव्हिजन घेतलं तर दोन इक्वेशन्सचं एम एम गेट्स कॅन्सल्ड, एन कॉमन निघतो आणि कटून जातं. आणि जर आपण राईट हँड साईडला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनाही कॉस्टने डिवाइड केलं तर यस व्ही स्क्वेअर बाय आर जी इज इक्वल टू टॅन थीटा प्लस म्यू अपॉन 1 मायनस म्यू टॅन थीटा होतं आहे. आपण डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर दोघांनाही कॉस्टने डिवाइड केलं. डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस थीटा ऑन राईट हँड साईड. सो वी हॅव व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी टॅन थीटा प्लस म्यू अपॉन 1 मायनस म्यू टॅन थीटा. सो आपल्याला जर सेफ वेलॉसिटी काढायचं असेल, मॅक्सिमम सेफ वेलॉसिटी जर काढायचं असेल तर ते येते स्क्वेअर रूट ऑफ आर जी टॅन थीटा प्लस म्यू अपॉन 1 मायनस म्यू टॅन थीटा. ठीक आहे, हे मॅक्सिमम वेलॉसिटी असते. आणि जर आपण एका लिमिटपेक्षा स्लोली गाडी चालवली तर ती खाली स्लिप होईल आणि फ्रिक्शनल फोर्स तेव्हा वर लागेल. त्यावेळेस फक्त म्यू प्लसच्या जागी मायनस आणि मायनसच्या जागी प्लस होतो. सो मिनिमम वेलॉसिटी ऑफ अ व्हेकल किती येते? आर जी टॅन थीटा मायनस म्यू अपॉन 1 प्लस म्यू टॅन थीटा. समजलं का? हे झालं बँकिंग ऑफ रोड. जर आपल्याला कोणी विचारलं की सेफली बँकिंग ऑफ रोड म्हणजे बँक्ड रोडवरून सेफली व्हेकल किती स्पीडनं जाऊ शकते, तर अशा वेळेस अज्युम करायचं की पाऊस पडलेला आहे आणि म्यू 0 आहे. इफ म्यू इज 0
इफ म्यू इज 0 देन सेफ वेलॉसिटी कोणत्याही इक्वेशनमध्ये मॅक्सिमम किंवा मिनिमम व्हीच्या इक्वेशनमध्ये म्यू 0 ठेवा आणि आन्सर येतं स्क्वेअर रूट ऑफ आर जी टॅन थिटा, स्क्वेअर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. आणि याच्यावरूनच अँगल ऑफ बँकिंगचा फॉर्म्युलासुद्धा येतो बाय स्क्वेअरिंग बोथ द साईड, बाय स्क्वेअरिंग बोथ द साईड थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ व्ही स्क्वेअर बाय आर जी, थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ व्ही स्क्वेअर बाय आर जी. दोन्ही साईडला आपण स्क्वेअर केला, आर जीला डिनॉमिनेटरमध्ये नेलं आणि टॅनचा इन्व्हर्स घेतला. ठीक आहे का. सो दिस इज नथिंग बट बँकिंग ऑफ रोड. बँकिंग ऑफ रोड झाल्यानंतर कोनिकल पेंड्युलम येतं. काय तर कोनिकल पेंड्युलम, कोनिकल पेंड्युलम. Now what is conical pendulum? Rigid support, weightless, inextensible, twistless string, weightless, inextensible, twistless string आणि त्याला हेवी पॉईंट मास ज्याला बॉब म्हणतात. अ हेवी पॉईंट मास attached to weightless, inextensible, twistless string tied to rigid support is called as pendulum, simple pendulum. When a simple pendulum is deflected by small angle theta and given a horizontal velocity, then it performs horizontal circular motion. and the necessary centripetal force प्रत्येक ठिकाणी लागतेच. the necessary centripetal force is provided by component of tension. बघा, दोरी जर सर्क्युलर मोशन करत असेल म्हणजे बॉडी जर सर्क्युलर मोशन करत असेल तर हे झालं दोरीचं टेन्शन टी. आणि टीनचे दोन कंपोनंट झाले. एक वर्टिकल कंपोनंट दिस इज थिटा, तर टी कॉस थिटा, आणि दिस इज ब्ल्यू कलरचं टी साइन थिटा. ठीक आहे ना. नाउ टी साइन थिटा प्रोवाइड्स एम व्ही स्क्वेअर बाय आर अँड टी कॉस थिटा बॅलन्सेस एम जी. ठीक आहे ना. सो नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स इज प्रोवाइडेड बाय कंपोनंट हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ टेन्शन. जर आपण लिहिलं कोनिकल पेंड्युलममध्ये एम व्ही स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू टी साइन थिटा आणि एम जी इज इक्वल टू टी कॉस थिटा, वेर टी इज अ टेन्शन नॉट अ टाइम पिरियड. जर आपण दोघांचा रेशो घेतला तर काय येतं, टी टी गेट्स कॅन्सल, एम एम गेट्स कॅन्सल. सो व्ही स्क्वेअर बाय आर जी इज इक्वल टू and tan theta. Similar formula, V is equal to under root RG tan theta. Theta is equal to tan inverse of V square by RG. हे दोन्ही सारखेच फॉर्म्युले आले परत. आणि जर आपल्याला टाईम पिरियड करायचा असेल, पहिली गोष्ट जर दोरीचं टेन्शन काढायचं असेल तर आधीचाच फॉर्म्युला वापरायचा, एम जी इज इक्वल टू टी कॉस थिटावाला. फॉर टेन्शन टी कॉस थिटा इज इक्वल टू एम जी. जर टी काढायचं असेल तर एम जी बाय कॉस थिटा, टी काढायचं असेल तर एम जी बाय कॉस थिटा. टेन्शन, दिस इज मॅथमॅटिकल इक्वेशन फॉर टेन्शन. जर आपल्याला टाईम पिरियड काढायचा असेल तर फॉर टाईम पिरियड जर आपल्याला टाईम पिरियड काढायचा असेल तर अशा सिच्युएशनमध्ये
सिम्पल पेंडुलमचा टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय टी इक्वल टू 2π√L/g. इथे L/g L कॉस थीटा येतो काय तो बिकॉज वी हॅव टू कन्सिडर दिस लेंथ विच इज L cos theta बिकॉज दिस इज L. सो टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय तो टी इक्वल टू 2π√L/g. टी इज इक्वल टू 2π√L/g इंटू कॉस थीटा किंवा L cos theta डिवाइड बाय g. नाउ कोनिकल पेंड्युलम झाल्यानंतर वेल ऑफ डेथ. काय वेल ऑफ डेथ मौत का कुआं. वेल ऑफ डेथ आता वेल ऑफ डेथमध्ये काय होतं वेल ऑफ डेथमध्ये एक व्हेइकल खूप जास्त वेलॉसिटीनं गोल फिरतं. व्ही एवढी लिनियर वेलॉसिटी किंवा ओमेगा एवढी अँग्युलर वेलॉसिटी. रेडियस किती आहे त्याच्या सर्क्युलर पाथचं त्याच्या सर्क्युलर पाथचं रेडियस किती आहे R आहे. ठीक आहे ना. तर होतं काय ते व्हेइकल व्ही एवढ्या वेलॉसिटीनं मूव्ह केल्यामुळं आउटवर्ड सेंट्रीफ्युगल फोर्स किती लागतो mv²/r or mr⍵². जे विचारलं ते घ्यायचं आणि ते सरफेस तेवढंच नॉर्मल फोर्स देतं इनवर्ड. तर खाली असतो बॉडीचा वेट आणि त्या वेटला बॅलन्स कोण करतं फ्रिक्शनल फोर्स कोण करतो विच इज इक्वल टू म्यू इंटू n. सो वी नो की mv²/r gives us normal and mg is balanced by frictional force mu n. दोन इक्वेशन्सला डिवाइड करायचं nn gets cancelled mm gets cancelled आणि आन्सर येते v² इक्वल टू rg/mu. v² इक्वल टू rg/mu आणि मिनिमम वेलोसिटी येते स्क्वेअर रूट ऑफ rg/mu. मिनिमम वेलोसिटी किती येते स्क्वेअर रूट ऑफ rg/mu. आणि यापेक्षा जर कमी वेलोसिटीनं जर ते व्हेइकल मूव्ह झालं तर मग ते व्हेइकल खाली पडणार बिकॉज त्याच्या वेटला बॅलन्स करण्या एवढं फ्रिक्शनल फोर्स राहणार नाही. कारण फ्रिक्शनल फोर्सला लागणारं नॉर्मल तेवढं जास्त मिळणार नाही कारण वेलॉसिटी तेवढी जास्त नसेल. जर वेलॉसिटी जास्त असेल तर नॉर्मल जास्त आणि नॉर्मल जास्त तर फ्रिक्शनल फोर्स जास्त आणि फ्रिक्शनल फोर्स जास्त तर mgला बॅलन्स करता येते. यस ज्यावेळेस त्या वेल ऑफ डेथ आणि टायरच्या मधलं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन जर 0 झालं तर त्या गाडीवाल्याला फ्लॅशच्या स्पीडनं म्हणजे इन्फानाईट स्पीडनं पळावं लागते नाहीतर ते खाली पडणार. थोडं तरी फ्रिक्शन असावंच लागते. जेवढं जास्त फ्रिक्शन असलं तेवढं चांगलं. फ्रिक्शन नसेल तर खाली पडतो. वेल ऑफ डेथ झाल्यानंतर नेक्स्ट कंडिशन इज इन्व्हर्टेड कोन. काय इन्व्हर्टेड कोन. आता इन्व्हर्टेड कोनमध्ये काय होतं सपोज एक कोन आहे चला असू द्या काही फरक पडत नाही. कोन काढायचा होता हां इन्व्हर्टेड कोन. त्या कोनची रेडियस किती आहे R.
कोणची हाईट किती आहे, एच एवढी हाईट आहे. आता होते कसं, एक व्हेकल आहे किंवा एक गोटी आहे आपल्या ग्लासमध्ये ठेवलेली गोटी, ज्या गोटीला आपण व्हीओडब्ल्यूएसनं गोल फिरवलं तर होते काय, त्या गोटीवर एन एवढं नॉर्मल लागतं. दिस इज अँगल ऑफ कोन थिटा. जर हा थिटा असेल तर हा 90 मायनस थिटा होतो आणि हा थिटा होतो आणि हा बनतो एन कॉस थिटा. त्या नॉर्मलचा कंपोनंट एन कॉस थिटा आणि हा बनतो एन साइन थिटा, एन साइन थिटा. आता होते काय, एन कॉस थिटा एम यू स्क्वेअर बाय आरला बॅलन्स करतो आणि एन साइन थिटा एम जीला बॅलन्स करतो. जर आपण इक्वेट केलं तर आन्सर येतं खरा कोण होता असा. जर आपण इक्वेट केलं तर आन्सर येतं एम व्ही स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू एन कॉस थिटा आणि एम जी इज इक्वल टू एन साइन थिटा. बाय डिवाइडिंग बोथ द इक्वेशन्स वी विल हैव वी स्क्वेअर बाय आर जी इज इक्वल टू 1 बाय टॅन थिटा और वी कॅन से कॉट थिटा. सो व्ही यावेळेस काय येतं बघा, इन्व्हर्टेड कोनमध्ये व्ही येतं स्क्वेअर रूट ऑफ आर जी बाय टॅन थिटा और आर जी कॉट थिटा. ठीक आहे का. पण इंटरेस्टिंग गोष्ट आता सुरू होते. आपल्याला विचारतात, स्पीड देतात आणि हाईट विचारतात कोणची. लई सिंपल आहे, ट्रिग्नोमेट्री यूज करा. वी कॅन राईट टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट डिवाइड बाय ॲडजसंट इन द ट्रायंगल आर बाय एच. ठीक आहे ना. तर टॅन थिटाच्या जागी जर आपण आर बाय एच सबस्टिट्यूट केलं तर काय येते, व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी बाय आर बाय एच. आर आर गेट्स कॅन्सल. व्ही इज इक्वल टू अंडर रूट जी एच. व्ही इज इक्वल टू अंडर रूट जी एच. व्ही इज इक्वल टू अंडर रूट जी एच. वी कॅन राईट एच इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय जी. जर डायरेक्टली आपल्याला एच फाइंड आउट करायचं असेल तर एच इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय जी. एच इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय जी. ठीक आहे. नाउ नेक्स्ट पॉइंट इज बायनरी स्टार. बायनरी स्टार. सपोज दोन स्टार्स आहेत, टू स्टार्स ऑफ इक्वल मासेस revolves around each other due to mutual gravitational force of attraction. म्हणजे नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कोण देतो, एकमेकांचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. दोघांच्यामध्ये डिस्टन्स किती आहे, 2r. जर रेडियस r पकडली तर दोघांच्यामध्ये डिस्टन्स किती झालं, 2r. वी कॅन राईट सेंट्रिपिटल फोर्स एम व्ही स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू कॅपिटल जी एम इंटू एम, एम स्क्वेअर डिवाइड बाय 2rचा स्क्वेअर 4r स्क्वेअर. r square gets cancel, m square gets cancel. So v काय येते, ऑर्बिटल वेलोसिटी येते 1/2 अंडर रूट कॅपिटल जी कॅपिटल एम बाय आर. स्मॉल एम. ठीक आहे. बायनरी स्टारचं मास.
बायनरी स्टार झाल्यानंतर टर्नरी स्टार किंवा 3 मासेस एकमेकांच्या म्युच्युअल फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे जर गोल फिरत असतील तर. टफ क्वेश्चन आहे, भरपूर वेळेस विचारतात. 3 masses revolving around each other due to mutual force of attraction, due to mutual force of attraction. एक मास m आहे, अजून एक मास m आहे आणि अजून एक मास m आहे. 3 मासेस आहेत. कसे आहेत ते? इक्विलॅटरल ट्रायंगल फॉर्म करायलेत. काय फॉर्म करायलेत? इक्विलॅटरल ट्रायंगल फॉर्म करायलेत. ट्रायंगलची साईड किती आहे? L. ट्रायंगलची साईड L आहे. ठीक आहे. आणि म्युच्युअल फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे ते काय व्हायलेत? गोल फिरायलेत. काय करायलेत? ठीक आहे ना. आता काय होतं? आता होतं असं की इथं सुद्धा सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड. दुसरा कोणता फोर्स मिळणार आहे? काय फाइंड करायला म्हणतो? सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. दुसरे 2 मासेस कोणत्याही एका मासला 2 फोर्स लावतात. ठीक आहे. आपण कलर देऊया, सांगायला इझी जाते. हे रेड कलरचे 2 मासेस ग्रीन कलरच्या एका मासवर रिझल्टंट फोर्स किती लावतात? दिस इज F. दिस इज ऑल्सो F. अँड रिझल्टंट फोर्स आपण रोम्बसची कन्सेप्ट यूज करून काढू शकतो. रिझल्टंट फोर्स इज रोम्बसच्या रिझल्टंटचा फॉर्म्युला. रिझल्टंट फोर्स किती येतो? 2F cos θ/2. व्हॉट इज थीटा? 60. cos 60/2 cos 30 √3/2. रिझल्टंट फोर्स इज √3F. रिझल्टंट फोर्स इज √3F. नाउ दिस √3F बिकम्स सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे ना. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे mv²/r कोणामुळे मिळतो? √3 × F. √3 × F. F म्हणजे कोणत्याही दोघांच्या मधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. √3 या दोघांच्या मधला घ्या. Fच कन्सिडर केला होता ना आपण. काय तो कॅपिटल G m × m m²/L². 2 मासेसच्या मध्ये डिस्टन्स किती आहे? इक्विलॅटरल ट्रायंगलची साईड. बरोबर आहे ना. तर mv²/r √3 कॅपिटल G m²/L². पण आता आपल्याला या सर्कलची रेडियस माहिती नाही आहे. ते काढणं फार इझी आहे. इथे एक ट्रायंगल कन्सिडर करूया. त्या ट्रायंगलची ही साईड माहीत आहे L/2. किती आहे? L/2. ठीक आहे. 60चा हाफ किती झालं? 30. ओके. सो दिस इज आवर रेडियस. ही आपली रेडियस आहे बघा, जी पर्पल कलरमध्ये मी काढेल. ही आपली रेडियस आहे सर्कलची. ठीक आहे ना. तरी रेडियस म्हणजे हायपोटेनियस. वी हॅव ॲडजस्टंट अँड 30 डिग्री. तर आपल्याला रेडियस काढायचं असलं तर कशी काढायची? हायपोटेनियस इज इक्वल टू ॲडजस्टंट डिवाइड बाय cos θ. हायपोटेनियस इज इक्वल ॲडजस्टंट म्हणजे L/2 डिवाइड बाय cos 30 म्हणजे √3/2. 2 गेट्स आणि आन्सर काय ते? R इज इक्वल टू L/√3. ठीक आहे ना. सो mv²/r च्या जागी L/√3 इज इक्वल टू √3 कॅपिटल G m². बघा कटते, त्याला काटा.
एल स्क्वेअर कॅन्सल, तो √3 वर जातो, √3 कॅन्सल होऊन जातो, एम पण गेला आणि व्ही येऊन जातं स्क्वेअर रूट ऑफ कॅपिटल जी कॅपिटल एम बाय एल. जर आपल्याला ओमेगा कोणी विचारलं तर वी हॅव रेडियस आणि ओमेगा जर विचारलं तर ओमेगा काय ते व्ही बाय आर. आरच्या जागी एल बाय √3 लिहून टाकायचं आणि आन्सर येऊन जाते. So these are important conditions in a circular motion or uniform circular motion.